मनोज जरांगे पाटलाने फक्त या वेळेला आदेश करावा 288 मध्ये एकाला गुलाल लागू देत नसतो सर. बाप चिंते ते, आई चिंते ते, पोरं चिंते ते, आमच्या भविष्याचं काय होईल. क्वालिटीचे पोरं हो आमचे. आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं तेज उडालेलं आहे सर. लाखो रुपये फीस भरू शकत नाही. 90% मराठा समाज भीक मागायची गरज नाही सर. अरे त्याला काय हो, ते भाज्याकडे पाहून जिलेबी मागतं, त्याला कोणी सिरियस घेत नाही. हे पाहतं भाज्याकडे वेल्डिंगचे चष्मे आणि भाज्याकडे पाहून जिलेबी मागायचे सवय. 18 पगड जातीचे समाज बांधव मनोज जरांगे पाटलाच्या मागे 7 पिढ्या जर नाही घरी बसवले, हे मराठ्यांची औलाद आहे सांगतोय तुम्हाला. यांच्या 7 पिढ्या आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. लाखो पोरं हे नैराश्यात गेलेले. हे जे 10%चं हे जे सरकार श्रेय घेतंय, जे वाशीमधून दिलं 10% आणि त्याच्यावर त्यांनी लोकसभा निवडणुका लढवल्या आणि आताही ते भावना लोकांमध्ये पोचवतात की आम्ही 10% घेतले. सर आजचे फोन आहेत की ज्या भरत्या चालू आहेत ना आणि जे प्रवेश चालू आहे, लाखो पोरं नैराश्यात गेलेले. आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं तेज उडालेलं आहे सर. लाखो रुपये फीस भरू शकत नाही. बाप चिंते ते, आई चिंते ते, पोरं चिंते ते, आमच्या भविष्याचं काय होईल. क्वालिटीचे पोरं हो आमचे. अरे या सरकारला, मायबाप सरकारला अक्कल आहे ना. 90% मराठा समाज भीक मागायची गरज नाही सर. मनोज जरांगे पाटलाने फक्त या वेळेला आदेश करावा 288 मध्ये एकाला गुलाल लागू देत नसतो सर. अहो, आणि आपल्याकडे झाला असं शिक्षण मंत्री कसा पाहिजे, तो चांगला शिकलेला उच्च शिक्षित पाहिजे. म्हणजे कला मंत्री जो असतो, क्रीडा मंत्री हा पाहिजे, एखादा खेळाडू पाहिजे, डॉक्टर पाहिजे, आरोग्य मंत्री. आपल्याकडे ते तसं नाही आहे. आपल्याकडे आहे ना, ही जिसके लाठी उसकीच भैंस चालू आहे. इथं एवढा 90% मराठा समाज आहे. आज शेकडो फोन यायले सर, असा जीव पिळवटून चालला. ते पोरं म्हणाले सर आमचे हे 10%चं एक तर ते ईडब्ल्यूएस होतं ते नाही. ईडब्ल्यूएसच गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दिलेली. अरे त्याला काय हो, ते भाज्याकडे पाहून जिलेबी मागतं, त्याला कोणी सिरियस घेत नाही. त्याचं आता ते एसटी बँकेचा घोटाळा इतका उघडीस पडला, त्याच्याच मागे त्याला धुवायला आता कोणी भेटणं झालं. ते परेशानी सध्या. त्याने काय झालेलं आहे, तो स्टंटबाज माणूस आहे. आम्ही त्याला केअर करीत नाही. आमच्यासोबत 18 पगड जातीचे लोक आहे. आपण बघितलं त्यानं मुंबईचं हे केलं. अहो इथून निघल्यावरच आमची चर्चा व्हायला लागली. त्यानं ते जाऊ द्या, ते आम्हाला तिथं त्यानं काय केलं, आझाद मैदानावर येतं. आता ठीक आहे ना, काही दुसरे समाज बांधव दुसरे बी म्हणले की आम्ही मुंबईला जाणार, बघू तो बरोबर आडखोटा घालतो का नाही घालतो, का विशिष्ट मराठ्याला टार्गेट करतो. त्याचं काय घोडं मारलेलं आहे मराठ्याने आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही. पण त्याला एक विनंती आहे, भाऊ आमच्याकडे बी लय उच्च शिक्षित तज्ज्ञ वकील लोक आहे. ते ग्रेट व्यक्तिमत्व आहे. ते जे उपोषणाला बसणारे असतील, याशी याचिका करते, याचे कधी तोंडातून नाव घेत नाही, यायला कधी मोठं होऊ देत नाही. पण हे काय आहे, हे पाहतं भाज्याकडे वेल्डिंगचे चष्मे आणि भाज्याकडे पाहून जिलेबी मागायची सवय. त्याच्यामुळे त्याला कोणी सिरियस घेत नाही. आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवांना विनंती करतो, हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, शांततेचा लढा आहे. शांततेत करायचं, उचकवण्याचं काम करतील. जातीमध्ये भांडणं लावण्याचं हे काम करणार आहे. आपण सुज्ञ आहात. गावात आपण बघू शकतोय सर्व जाती धर्माचे गुन्हे. आज या ठिकाणी सर्व जाती धर्माचे समाज बांधव गुन्ह्या गोविंदांना नाते. इथं कुठलाही वाद नाही. 18 पगड जातीला घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम, धनगर, दलित, बंजारा, ओबीसी 18 पगड जातीचे समाज बांधव मनोज जरांगे पाटलाच्या मागे आहे. तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटलाला विनंती आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका दादा. स्वतःच्या जीवाची तुम्ही फार होळी केलेली आहे. हा समाज यांचं एवढंच म्हणणं आहे, भले 40 वर्ष सोसलेलं आहे, वर्ष 6 महिने जातील, तुम्ही फक्त उपोषण करू नका. हां 288 मध्ये तुम्ही दगड द्या, काय करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार. एकालाही गुलाल लागू देत नसतो. यांच्या 7 पिढ्या जर नाही घरी बसवले, हे मराठ्यांची औलाद आहे सांगतोय तुम्हाला. यांच्या 7 पिढ्या आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि 288 आमची म्हणजे त्या याला बी सांगतो, डंके की चोट पर सांगतो 288 कशी येतील. तर झालं काय, पहिले सेना होती, त्याच्या 2 सेना झाल्या. पहिले एक राष्ट्रवादी होती, त्याचे 2 राष्ट्रवादी झाले. एक काँग्रेस, एक बीजेपी, एक मनसे, एक वंचित, एक एमआयएम, हे झाले 10-11 पक्ष. अपक्ष कोणाला राहायचं काम नाही. आणि आमचं कसं आहे, आमचा पुरा 90% मराठा हा एक झालेला आहे. एक दुसरं मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे, कारण मुस्लिम आरक्षणाचं मनोज जरांगे पाटील म्हणते. धनगर आमच्यासोबत आहे, धनगरांचं आरक्षणाचं आम्ही. आज तुम्ही बघितलं मनोज जरांगे पाटलांनी 2-3 धनगर बांधवांचे उपोषणं सोडले. 3 आमच्यासोबत बंजारा समाज. ओबीसी, आम्ही मराठी ओबीसी ते ना, तो ओबीसी आमच्या सोबत आहे ना. मग ओबीसी, अरे 5 बलाढ्य जाती एकत्र आहे, काय करतील हे 10-11 जण आहे. आणि याच्यात काय झालेलं आहे, याने जे 3-3 पक्षाने मिळून युती केलं,
यांनी महाविकास आघाडी केली, यांनी महायुती केली. आता यांच्यात जुने जे काम करणारे असते ते आमदारकीचं स्वप्न पाहत असते आणि वाटाघाटीमध्ये ते नाराज होते आणि त्या पक्षामध्ये राहणार. आमचे 288 शुअर सीट निघते. हे गणित समजून घ्या. मराठे ना तुम्हाला सांगतो एकालाही गुलाल लागू देत नाही, पण मनोज जरांगे पाटील म्हणते आम्हाला राजकारणात यायचं नाही. तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. 20 जुलै आज पांडुरंगाच्या चरणी मी विनंती करतो की पांडुरंगा फक्त मनोज जरांगे पाटलाला शक्ती द्या. या सगळ्याला एकाला बी गुलाल लागू देत नाही. 288 मध्ये मराठ्याचे उमेदवार आम्ही निवडून आणू. मराठ्यांचे म्हणजे 18 पगड जातीचे. आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील आता त्या जातींसोबत कसं जमून घेतात, कुठल्या जातीला किती, कोणाला किती प्राधान्य. आजपर्यंत तुम्ही बघा सर, दलित समाजालाही न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला म्हणजे शिक्षण, त्यांना आरक्षण भेटलं पण त्यांना राजकारणामध्ये त्यांना सेट नाही दिलो. आता तुम्ही म्हटलं की आमच्यासोबत मुस्लिम बांधव देखील आहेत आणि कालच MIMचे ओबीसी हे संभाजीनगरला आलेले होते आणि त्यांनी युतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे. त्यावर काय मत आहे तुमचं, काय वाटतं तुम्हाला? ह्या युत्या आघाड्या काय असतात ना, ह्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अधिकार दिलेला. आम्ही एवढं सांगू शकतो. सर्वसामान्य आज काय वाटतं तुम्हाला? आम्हाला एक वाटतं की त्यांच्यामध्ये जे मौलवी लोक असतात, म्हणजे जे धर्मगुरू असतात प्रत्येक जातीच्या, म्हणजे मी विशिष्ट आता ते पक्षाचं आहे म्हणून मी पक्षाचं लेबलबद्दल नाही बोलत. मुस्लिमांचे मौलवी धर्मगुरू असते, ख्रिश्चनांचे जे मिशनरी चालवतात ते लोक असतील, बंजारा समाजाचं जसं पोहरागड संस्थान आहे, या दलित समाजाचे जे हे असतात बौद्ध भिक्खू भंतू जे असतात, या सर्व लोकांनी एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जी चर्चा घडल, मी पक्षाचं कुठलंही नाव घेत नाही, कुठल्याही संघटनेचं मी समर्थन करीत नाही. त्यानं जरी दिलं असेल तर त्यांचं मोठेपणे त्यांना वाटत असेल की जरांगे पाटलासोबत आलं की 288 मध्ये आपलं हे होईल. शेवटी ते निर्णय तुम्हाला मनोज जरांगे पाटलाशी घेणे. पण आम्ही एक सांगतो, सर्वसामान्य दलित मुस्लिम धनगर बंजारा या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. कारण ज्या वेळेला पंजाबराव देशमुख हे मराठवाड्याला आरक्षण भेटत होतं त्यावेळेला पंजाबराव देशमुख मराठवाड्याच्या मराठ्यांना, हे आज तुम्ही बघू शकताय वयस्कर काका हे सगळे लोक आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. ज्या वेळेला पंजाबराव देशमुख आपल्याला सांगत होते तुम्ही आरक्षण घ्या, आमच्याकडे 100 एकर 50 एकर जमिनी होत्या, बागायतदार होता, आमच्या गड्या माड्या होत्या, त्यावेळेला आम्हाला गरज नव्हती. ह्याच लोकांनी सांगितलं आम्हाला गरज नाही, ज्या लोकांना गरज आहे त्यांना द्या, त्यावेळेला दिलं. मग आज काय झालं, त्या लोकांनी ती जाण ठेवली. म्हणजे हे सर्व जाती धर्माच्या आमच्याकडून पाठीशी आहे की आज आपल्या मोठ्या भावाला अडचणी, मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाला अडचणी. म्हणून ह्या ज्या जाती इतर जाती आहेत त्या म्हणतात की आज आमच्या मोठ्या भावाला अडचणी, म्हणून ते आपल्या पाठीशी आहे. म्हणून मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न याने नाही दिलं, आम्हाला घेणं देणं. दादा तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्ही फक्त उमेदवार द्या, अरे दगड द्या, काही धोंडे द्या, सालदार द्या, सालदार हातगाडीवाला द्या, टपरीवाला द्या, रिक्षा चालवणारा द्या. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना केली त्यांनी हा विचार नाही केला. त्यांनी न्यूजपेपर वाटणारा, हार करणारा, रिक्षा चालवणारा, टपरी चालवणारे आज ते लोक आहेत. फक्त तुमच्याकडे कंट्रोल ठेवा, जसं बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःकडे कंट्रोल ठेवलं होतं. अहो हे ठीक आहे, ते करार बिरार बी करायची गरज नाही, एक कंट्रोल फक्त तुमच्याकडे ठेवा, बरोबर सगळं चालतंय. आणि सर्वसामान्य घेतले ना सर, यांना मोठी अपेक्षा नसती. आज सालदाराला जेवढं कळतं ना, तो कोणता मंत्री असतो, कृषी मंत्री. आता सालदाराला रात्रीचे बाऱ्या कशा दिल्या जाते ते माहीत असतं. लाईटचं प्रॉब्लेम, दिवसभर लाईट नसते, रात्री बिचारा बारी द्यायला जातं. या कृषी मंत्र्याला म्हणाल कशी बारी देते विचारा त्याला, याला हे प्रॉब्लेम कळत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्या कष्टकऱ्याचा पोरगा आहे मनोज जरांगे पाटील. आरक्षणासाठी तर झगडते, शेतकऱ्यांच्या शेतमालाला, आमचा 90% मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेतीमालाला भाव भेटला पाहिजे. तुम्हाला सांगतो, शेतीमालाला जरी भाव भेटला काय तरी आम्हाला आरक्षणाची गरज पडली नसती, पण निसर्ग साथ देत नाही. आज आमचे 10 एकरवाले बी असले तर आज कर्ज काढून बी बियाणं आणतात आणि निसर्गाची अवकृपा झाली सर, तर ते गेलं. सरकार मदत देत नाही, नुसत्या घोळ्या देतं. फक्त यांच्या जवळच्या पाहुण्या रावळ्यालाच मदत दिल्या जाते सर. आज आमच्या एखाद्या शेतकऱ्याच्या पोराचं लग्न करायचं मुलीचं, तर तो बिचारा 10 वर्ष फेडतो, त्याला